अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा घटनात्मक अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेला आहे। या निर्णयाची अंमलबजावणी काही राज्यांनी केली आहे। त्यापैकी हरियाणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने उपवर्गीकरण लागू करून वंचितांना न्याय द्यावा, अन्यथा आझाद मैदानावर आंदोलन करू असा इशारा आरक्षण वर्गीकरण कृती समितीचे निमंत्रक सचिन बगाडे यांनी दिला आहे। उपवर्गीकरण दिनाच्या पातळीवर राज्यातील 15 ते 20 संघटना काम करत आहेत। या संघटनांची एकत्रित बैठक घेऊन एक कृती समिती गठीत करण्यात आलेली आहे। या समितीचा पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्याचा दौरा सुरू आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागातही उपवर्गीकरणाच्या संदर्भात जनजागृती करण्यात येईल। या दौऱ्यादरम्यान आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या काही ज्येष्ठ मंडळींच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाते आहे। या पार्श्वभूमीवर एकूण प्राप्त परिस्थितीचा आढावा घेऊन उपवर्गीकरणाच्या बाबतीत एक सविस्तर निवेदन सरकारला दिलं जाणार आहे। हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तात्काळ करावी। उपवर्गीकरणानंतरची पहिली रिक्त जागा वंचित अनुसूचित जातीसाठी देण्यात यावी। दलित बजेट कायदा करण्यात यावा। क्रिमिलेअर लावण्यास आमचा विरोध आहे। बिंदू व नामावलीत कोणताही व्यत्यय येणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा आमच्या मागण्या असल्याचं बगाडे यांनी म्हटलेलं आहे। 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 7 जणांच्या खंडपीठाने अनुसूचित जातीचे आरक्षण वर्गीकरण करण्याच्या दृष्टिकोनाने जो महत्त्वपूर्ण निकाल दिला, त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्या संदर्भात अनंत बदर समिती यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला आणि त्या आयोगाने महाराष्ट्र शासनास अहवाल सादर केलेला आहे। परंतु ह्या महाराष्ट्रामध्ये अतिमागासांना अतिवंचितांना हे अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे तर ते एकत्रितरित्या सर्वांसाठी आहे आणि एकत्रितरित्या सर्वांसाठी असल्यामुळं त्या अनुसूचित जातीच्या आरक्षणातले जे दुबळे आहेत की जे वंचित आहेत तर त्यांना एकत्रितरित्या असल्यामुळं आरक्षणाचा लाभ फारशा प्रमाणात मिळालेला दिसत नाही। म्हणून मग सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की अतिमागासांना अतिवंचितांना न्याय द्यायचा असेल, त्यांना समानतेच्या पातळीवरती आणायचं असेल तर अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं लागेल। म्हणून तोच मुद्दा घेऊन आम्ही मागच्या अनेक वर्षापासून की अतिमागासांना अतिवंचितांना समानतेच्या पातळीवरती आणायचं आहे आणि ह्यासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं, या मागणीसाठी आम्ही सातत्यानं महाराष्ट्रभर प्रबोधन करीत आहोत आणि आज आरक्षण वर्गीकरण कृती समितीच्या मार्फत आम्ही हा विषय मुद्दा घेऊन जनतेसमोर जात आहोत की महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करत असताना हरियाणा सरकारने ज्या पद्धतीने केलेलं आहे की 2च वर्ग करावे आणि ते 2 वर्ग म्हणजे लाभधारक जातींचा एक वर्ग आणि लाभवंचित जातींचा दुसरा वर्ग। तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने हरियाणा राज्याच्या धर्तीवरती अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण तातडीनं करावं आणि जे अतिमागास आहेत, अतिवंचित आहेत तर त्यांना समानतेच्या पातळीवरती येण्यासाठी न्याय देण्याचं महाराष्ट्र सरकारने काम करावं, यासाठी आम्ही हा आरक्षण वर्गीकरण प्रबोधन यात्रा निर्माण केलेली आहे आणि ही यात्रा पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यात आहे आणि उर्वरित काही दिवसातच संपूर्ण महाराष्ट्रभराचा आम्ही दौरा करणार आहोत आणि या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्रभरातल्या वर्गीकरण समर्थक सर्व कार्यकर्त्यांची एकजूट करणार आहोत आणि भविष्यात महाराष्ट्र सरकारने जर अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या अनुषंगानं तातडीनं निर्णय घेतला नाही तर आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आझाद मैदानावरती आंदोलन करू आणि महाराष्ट्र सरकारला अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करायला भाग पाडणार आहोत। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।